हे काय झालं? काय होतंय? हा कागद निघतच नाहीये हातातून आणि फाटत पण नाहीये. असा कसा निघत नाही? आम्ही प्रयत्न करतो. जालिंदर, आबासाहेब, आम्ही प्रयत्न करतो. अरे हा, हे कसं शक्य आहे? अहो, हा काहीतरी भलताच प्रकार दिसतोय. अहो, आता काय करायचं? आता यातून एकच व्यक्ती सोडवू शकते. स्वामी, अहो काय आहे हे सगळं? माई, बाळप्पा भाऊ, आपण सगळे निस्वार्थपणे स्वामींची सेवा करतोय. स्वामींनी आपल्याला हे दिलंय, यामागे स्वामींची नक्कीच काहीतरी रचना असणार. गयाताई, हे नुसते पैसे नाहीयेत, ही स्वामींची कृपा आहे. स्वामींचा कृपा आशीर्वाद आहे. बाळप्पा भाऊ, काय झालं? कसला विचार करताय? कपिले, तुला काय वाटलं आम्ही तुला काही देणार नाही? हो ना, अगं कशी असते तरी सेवा करतेस ना आमची. हो ना, बुवाची कृपा. वा वा वा. धन ह्या संदुकीत ठेवते आणि संदूक बांधून ठेवते. हे संदूक अशा ठिकाणी पुरून ठेवते की जिथे कोणाला दिसणारच नाही. नाहीतर ती गया आणि ती माई त्यांचं धन सुरक्षित ठेवतील आणि आमचं धन घेऊन जातील. जमिनीत पुरून ठेवते जिथे कोणाला थांग पत्ता लागणार नाही की कपिलेने धन कुठे ठेवलं. वा वा कपिले, छान डोकं चालवलंय. चला, आमच्या कृतीचा अर्थ काहींना चटकन कळतो आणि ज्यांना तो कळत नाही त्यांना समजावून सांगावा लागतो. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. मी योद्धा नाहीये आणि मी तलवारबाजीचं प्रशिक्षण पण नाही घेतलेलं. शिवशंकर शंभो. ठेव ती तलवार बाजूला. ठीक आहे, हात पुढे कर. सोड पाडी हिच्या हातावर. स्वामी, तुम्ही हे मला का करायला लावताय? हातावर पाणी सोड आणि संपवून टाक ना आता. त्याग करीचा पत्नी म्हणून. बाळा, मला माफ कर.
आम्ही तुझं लग्न या पळकुटेपणा करणाऱ्या मुलासोबत लावून दिला. आमचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. स्वामी तुम्ही असं का बोलताय? आम्हाला वाटलं होतं की तू पत्नीच्या शब्दाला मान देशील, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करशील, पण तू पळकुटा निघालास. अरे तू काय रक्षण करणारीच आणि काय शोभणार आमचं फक्त म्हणून. सोड पाणी आणि संपवून आता. असं नाहीये स्वामी. स्पर्धेत भाग का घेत नाहीस मग? कधी गंगाधरला विचारलंस का की त्याने तुझे उपकार केले म्हणजे नेमकं काय केलं ते? अरे त्याचे उपकार कधीच संपले. निखाराची वाट सुरू झाली बरं. शिव शंकर शंभो. अहो राम कृष्ण हरे. चिंतेत आहात. मनाप्रमाणे काही घडत नाहीये. सारखे अपशकून घडताय. चूक की बरोबर? बरोबर महाराज. तुमच्या मुलाच्या सरदार बनण्याच्या प्रक्रियेमध्ये सतत अडथळे येत आहेत. चूक की बरोबर? बरोबर महाराज. अगदी अचूक ओळखलेत महाराज. आमच्या जालिंदरच्या सरदार पदात खूप अडथळे येत आहेत. विचित्र घटना घडतायत. आमचं मन अगदी अस्वस्थ झालंय महाराज. काहीतरी उपाय सांगा. आपण अचूक ओळखलत महाराज. आपण उभे का? बसा ना. सुनबाई अहो महाराज फलाहार. आम्हाला आता काही नको आहे. आम्ही फक्त तुम्हाला चिंतेत पाहिलं आणि तुम्हाला भेटायला आलो. योग्य वेळ आली की आम्ही तुमच्याकडून जे घ्यायचंय ते घेऊ. अलख निरंजन, हात पुढे कर. सासूबाई, हे साधू महाराज तर फार मोठे अवतारी दिसतायत हो. त्यांचा चमत्कार पाहिलात ना? हो सुनबाई. महाराज, आपण खरंच चमत्कारी पुरुष आहात. आमच्यावर कृपा करा, उपदेश द्या आणि आम्हाला आशीर्वाद द्या, जेणेकरून आमचे चिरंजीव विना अडथळा सरदार होतील. जेवढा आम्ही बघतोय त्यावरून आम्हाला हे कळतंय की तुमच्या आयुष्यात आधीच एक गुरु आहे. जर नवीन गुरु करायचा असेल तर आधीच्या गुरुला सोडावं लागेल. महाराज, आधीचा गुरु म्हणजे स्वामी, त्यांना सोडावं लागेल का? विचार करून निर्णय घ्या. आम्ही परत येऊ. अलख निरंजन.
कपिला, हे दोन्ही माठ समान भरलेले आहेत, हो, पण आम्हाला एका माठात पाणी जास्त हवंय. मग काय करशील? सोपं आहे स्वामी, आत्ता करून आणते. माई, कपिलाताईंना हे सगळं सोपं वाटतंय, पण स्वामींना नक्की काहीतरी वेगळं सांगायचंय. अगदी बरोबर आहे गयाताई तुमचं. स्वामींना काय सांगायचंय ना ते कपिलाताईंना काही कळलंच नाहीये. जरा सुद्धा विचार न करता उत्साहाच्या भरात गेल्या लगेच तरातरा निघून. हे घे स्वामी, कमी केलं पाणी.